शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरचं कर्ज वाढणार आहे असा अभिप्राय वित्त विभागाने दिलाय। वित्तमंत्री अजित पवारांच्या वित्त विभागाने शक्तीपीठ प्रकल्पासाठी 20,787 कोटींच्या आर्थिक दायित्वाचा अभिप्राय दिलाय। अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवरती 9.32 लाख कोटींचं कर्ज येईल असा अभिप्राय आहे। दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र यावरनं सरकारला धारेवर धरलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी सरकारवरती ताशेरे ओढलेत। भार आहे राज्यावरती आपल्या, मग अशा सरकारचे आपण अर्थमंत्री आहात, अशा राज्याचे लक्षात घेतलं पाहिजे। ठेकेदारांना मदत होईल फक्त, आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात, अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे। आणि काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहेत। विधानसभेत ते झालं, लोकसभेत तेच झालं। हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात। कॅबिनेटने याला मंजुरी दिलेली आहे। एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे, आता परत हे हुडकोकडून कर्ज घेणार आहे। 8.5% कर्ज या ठिकाणी आहे, 12,000 कोटी कर्ज आणि 7,500 कोटी व्याज, या पद्धतीच्या 20,000 कोटीला मान्यता दिलेली आहे। आणि मला वाटते आता अर्थ डीपीडीसीला आता निधी किती आला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत। सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेला नाही, परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी